संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणारी एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली आहे। जर ती घटना ऐकली तर अंगाचा थरकाप सुटतो, कारण महाराष्ट्रातल्या मालेगाव तालुक्यातील 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला। हे जरी ऐकलं तर आपला विश्वास बसत नाही। 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। इतकी दुर्दैवी घटना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली आहे। एकेकाळी जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी जर स्त्रींच्या बाजूने कोणी वाकडी नजर करून पाहिली तर त्याचा रांजेचा पाटील केला जायचा कायदा छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिला होता। परंतु आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये हे काय घडतंय, हे काय होतंय हे पाहून देखील आज अंगाचा थरकाप सुटतो। आरोपीला काय केलं पाहिजे? अशा आरोपीला फाशी देण्याचा कायदा आपल्याकडे आहे, परंतु फाशी देणं काय? आज आमचा शेतकरी देखील आत्महत्या करतोय। त्याचप्रमाणे जर त्याची हत्या करण्यात आली तर काय होईल? त्याला जबर शिक्षा बसवली पाहिजे। कालच जरांगे पाटलांनी त्या मुलीच्या वडिलांची भेट घेतली आणि त्याला सांगितलं की कोपर्डीला जी काही घटना घडली होती त्या आरोपीला आणखीन देखील फाशी देण्यात आली नाही। फाशी देऊ नका, तर सरळ त्याचा एन्काउंटर करा, असं जरांगे पाटलांनी म्हणलंय। ते देखील योग्य आहे। त्यापेक्षाही जरी काही योग्य असेल तर ते म्हणजे त्या आरोपीला सरळ त्या मुलीच्या आईवडिलांकडे सोपवून द्यावं, त्या मालेगाव तालुक्याकडे सोपवून द्यावं। नंतर त्या आरोपीचं काय करतील ते सरकारने पाहत राहावं, असा कायदा महाराष्ट्रामध्ये बनवला पाहिजे। जर अशा विविध घटना महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर त्यासाठी वेगळा कायदा आम्ही रचला पाहिजे, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। जर अशा चिमुकलींच्याकडे वाकड्या नजरेने जरी कोणी पाहिलं तर त्या नराधमाला भर चौकात आणून त्याचे हातपाय तोडून त्याचा चौरंग बनवून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवला पाहिजे। आज तीच आपली मुलगी समजा, आज तीच आपली बहीण समजा, त्या आईवडिलांच्या मनामध्ये काय वाटत असेल याचा विचार आम्ही केला पाहिजे। कारण आज त्या मुलींचा जर ते विद्रोही जर रूप पाहिलं, जर त्या मुली ज्याप्रमाणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली ते जर पाहिलं तर अंगाचा थरकाप सुटतो। इतकी दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ आज लाखो महिला, आज लाखो पुरुष, आज लाखो युवक रस्त्यावर उतरले आहेत, लाखो युवती आज रस्त्यावर उतरले आहेत। कारण आज प्रत्येकाला वाटत आहे की या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। जर ती मुलगी आज महाराष्ट्राला सोडून गेली असेल, ती आपली बहीण म्हणून आपण तिच्यासाठी लढलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्या आरोपीला ताबडतोब होईल त्या परीनं चांगली शिक्षा आम्ही त्या आरोपी दिली पाहिजे। हे प्रत्येकाने मनात आणि ध्यानी ठेवून आज सरकारला आम्ही प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही आरोपीला काय करणार आहात? कोपर्डीच्या आरोपीला आणखीन देखील फाशी देण्यात आली नाही। जर अशा आरोपींना जर तुम्ही जर तुमच्या जेलमध्ये पोसत असाल तर हा महाराष्ट्राला कलंक आहे। म्हणून आज प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि अशा आरोपीला ताबडतोब डासू पाहिजे।